नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाची ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे. त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठेतरी महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी. तसेच जागा नावावर नसल्यानं आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्यानं जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बबनराव गडाख, अण्णासाहेब पवार, राजू आहेर, भाऊसाहेब गडाख, चंद्रकला माळी, विजय दळे, चंद्रभान फुलपगार, अर्जुन माळी, दत्तात्रय माळी, राजेंद्र गायकवाड, रोहिदास पवार, ज्ञानदेव आहेर आदींसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकल संघटना मोहन गोलवाड, संघटिका वैजयंताताई गोलवाड, शिवाजीराव ढवळे माडा, नाशिक सभापती, स्थापक अध्यक्ष एकलव्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन घेऊन आलेले 5 तालुके, एक पाथर्डी, नेवासा, शेवगाव, नगर तालुका, श्रीगोंदा तालुक्यामधली गावं, की बा आम्ही कलेक्टर साहेबांना असं पत्र दिलेलं की बा घरकुल आले पण जागा नाही. जागा आधी घरकुलाचा जार मागं ठेवा, आधी जागेचा जार काढा. जागा नावावर झाली घरकुलाचा लाभ गरिबांना घेता येईल, आदिवासींना. पण यांना कुपन नाही, जाती दाखला नाही. साहेब जेवढे अधिकारी कलेक्टर साहेबांनी काय करायला पाहिजे, जेवढे अधिकारी लोक आहेत यांना कामाला प्रत्यक्ष चौकशी करायला लावली पाहिजे. प्रत्येक गावात, एवढ्या 5 तालुक्यात, नगर जिल्ह्यात प्रत्येक गावात त्यांचे सरकारी नोकरदार सोडायला पाहिजे, की खरी चौकशी व्हायला पाहिजे यांची, की खरोखर यांची परिस्थिती कशी आहे, नादान आहे का, लखुपती येतं. अहो यांना जर घरकुलांचा लाभच घेता येत नाही म्हणल्यावर असे कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन घेऊन दिलं ना. कलेक्टर साहेबांनी असे आश्वासन दिलं की प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही पत्र देतो बा आणि तुमचे काम आम्ही पूर्ण करतो. मी बबन शामराव गडाख, राहणार शेर टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आम्ही 5 तालुक्याचे कागदपत्र कलेक्टर साहेबांना दिले. जागा नावे होण्याबद्दल, घरकुलाच्या संदर्भात. तर त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं का आम्ही पंचायत समितीला आदेश देऊ, पत्र देऊ, तुमचे कागदपत्र तुम्ही ग्रामपंचायतीला सादर करा, त्याच्याने तुमचे काम मार्गी लागते. जय आदिवासी. मी राजू जयसिंग आहे, राहणार शेर टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर आम्ही 5 तालुक्याची समस्या घेऊन कलेक्टर साहेबांकडे आलो होतो. तर समस्या अशी होती की आमच्या जेवढे आदिवासी बांधव आहेत यांना रात्री जागा नावावर नाही, किंवा घरकुल पण आलेले त्यांना ती रात्री जागा नावावर नसल्यामुळे त्यांना ती भेटत नाही, त्याचा लाभ पण त्यांना भेटत नाही. त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलो. बा आमचं हे जे काय असेल ते आमचं मार्गी लागाव. व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही जे काय असेल ते तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्या जागेच्या संदर्भात जे असेल ते पत्र देऊ, आदेश देऊ व तुमचे काम मार्गी लावू. 5 तालुक्याचे कागदपत्र आता साहेबांना दिले. साहेबांनी आम्हाला एक विनंती केली की बाबा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये लढा आणि ग्रामपंचायतमध्ये जे तुम्हाला हे होईल ते आम्ही इकडून जार पाठवूत, असे आम्हाला आश्वासन दिलेले आणि ते मार्गी लागावं लवकरात लवकर अशी मी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव मीराबाई शंकर ऋषी, राहणार शेर टाकळी, तालुका शेवगाव. आमची अशी समस्या आहे की आम्हाला बरेच दिवसाचे घरकुल नाही, कोणती सोय नाही आम्हाला. तर आमचं तेवढं सरकारने मान्य करावं, आम्हाला घरकुल द्यावा, राहत्या जागेवर जे आहे त्यांना बांधून द्यायला पाहिजे, आमची एवढी विनंती. नगर जिल्हा शेवगाव तालुका, राहणार आंत्रे. मी 35 वर्षापर्यंत तिथं राहत असताना मी दरवर्षी म्हणते माझं घरकुल यावा, मी राहावा. माझ्या घरात पाणी जातं, साऱ्या गावाचं पाणी, तिथं अशी नाली आहे मध्ये दारापुढं आडवी, तिथून पाणी जातं. पाणी रोखल्यानंतर माझ्या साऱ्या घरात पाणी. आता सध्याला पण माझं सारं घर वळलंय. माझे लेकरं बाळ अख्खे सुद्धा हे दवाखान्यात चालूच आहेत, पण मला काय घरकुल नाही, माझा मालक नाही, माझा मुलगा नाही, दुनिया देशाला ऊस तोडायला जातोय, मी एकटीच राहते, करून खाते. एवढी माझी विनंती आहे का मला हे घरकुल मिळावं. निदान नाही घरकुल दिलं तरी मी माझ्या साडीचा पाल करून मी राहील, पण मला सरकारने तेवढी जागा तरी माझ्या नावची करावा, एवढीच माझी विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.